श्री स्वामी समर्थ. तर स्वामी सेवा मार्गामध्ये जे लोक काम करतात किंवा स्वामी सेवा मार्गामध्ये जे लोक स्वामींची सेवा करत असतात, स्वामींचे सेवेकरी असतात, अशा अनेक लोकांना स्वामींची सेवा केल्यामुळे खूप अनुभव आलेले आहेत, खूप प्रचिती आलेल्या आहेत. फक्त काहींना अगदी मोठे अनुभव आहेत, काहींना छोटे आहेत, एवढाच फरक आहे. पण अनुभव हे येतातच. काही जण बोलतात आम्हाला काहीच अनुभव नाही, पण आपलं प्रारब्ध संपल्याशिवाय आपल्याला अनुभवही येत नाहीत. त्यामुळे तुम्ही वाट पहा, पण सेवा थांबवू नका. अनुभव येत नाही, प्रचिती भेटत नाही म्हणून तुम्ही सेवा मार्ग थांबवू नका. तुम्ही कंटिन्यू सेवा करत राहा. तर आज मी तुम्हाला असाच एक अनुभव सेवेकरी ताईंचा सांगणार आहे. तर त्या सेवेकरी ताई मठामध्ये यायच्या, सेवा करायच्या किंवा आरतीला वगैरे येत असायच्या त्या. पण काय होतं की त्या ताईंचाच ही गोष्ट त्या ताईंच्या बाबतीतच नाही, तर अशा अनेक स्त्रिया आहेत, त्यांना स्वामींच्या मठामध्ये गेल्यामुळे किंवा स्वामींची घरामध्ये पोथी वाचतात, सेवा करतात, अशामुळं त्यांना बोललं जातं की हे आम्हाला पटत नाही, तुम्ही हे का करता. खूप लोकांचे असे प्रॉब्लेम आहेत की त्यांना असं बोललं जातं की त्यांना स्वामींच्या सेवा मार्गामध्ये काम करून दिलं जात नाही किंवा जाते तिथं म्हणून बोललं जातं की तिथं जायचं नाही, आम्हाला आवडत नाही, आमचा विश्वास नाही असल्यावरती असं बोललं जातं. तर त्या ताई तशाच होत्या. त्यांनाही घरातून थोडं बोललं जात होतं. त्यांच्या सासू वगैरे त्यांना बोलत होत्या की मठामध्ये जायचं नाही, आम्हाला पटत नाही, हे असलं करायचं नाही, देवदेव ऋषी करायचे नाहीत वगैरे, देवापुढं सारखं बसायचं नाही, असं त्या बोलत असायच्या. तरीही त्या ताई त्यातून ते सर्व काही पाठीवरती टाकून मठामध्ये जायच्या आणि जेवढ्या जमतील तेवढ्या कमीत कमी आरती त्या करत होत्या. व घरामध्येही जास्त नाही, पण अगदी थोडी तरी महाराजांची सेवा त्या करत होत्या. पण त्या घरामध्ये एके दिवशी एक प्रकार घडला. त्या सेवेकरी ताईंच्या सासूबाई एका खुर्चीवरती बसल्या होत्या आणि खुर्चीवरती बसल्यानंतर त्यांनी दुसरी खुर्ची घेतली व तिथे त्यांचा पाय ठेवला त्या दुसऱ्या खुर्चीवरती आणि तिथेच अवतीभोवती त्यांची नातवंड खेळत होती. मग काय झालं, तर त्यांचा एक नातू जो त्यांच्या आजूबाजूलाच खेळत होता, त्यांच्याशी बोलत होता, हे सर्व प्रकार आजी पाहत बसलेल्या होत्या त्या खुर्चीवरती. त्यांची नातवंड खूप चांगल्या प्रकारे खेळत होती आणि काय झालं, त्या आजींचं म्हणजे ते मुलं कशी खेळतात हे पाहण्यामध्ये त्या मग्न होत्या. तेवढ्यात त्यांचा एक नातू म्हणजे खेळत असताना अचानक आला आणि पटकन त्याने आजींच्या जो पाय त्यांनी खुर्चीवरती ठेवला होता आजींनी, त्या एकदम गुडघ्यावरती त्यांनी पटकन अशी उडी मारून तो बसला. ते लहान बाळ होतं, त्याला अंदाज नाही आला की आपण करतोय काय किंवा यामुळे होईल काय, याचं काहीच त्याला माहीत नव्हतं. त्याला एकच माहीत, आजीने तर पुढं पाय ठेवलेला आहे म्हटल्यावर त्या आजीच्या पायाला सपोर्ट आहे म्हणून त्याने पटकन उडी मारली आणि अंतराळी जिथे गुडघा होता तिथे त्या बाळाने उडी मारून ते बाळ त्या गुडघ्यावरती बसलं. तशा त्या आजी खूप जोरात ओरडल्या. त्यानंतर त्यांच्या सूनबाई वगैरे किंवा त्यांची मुलं वगैरे तिथं आलीत. त्यांनी ते प्रकार पाहिला की काय झालं हे पाहिलं. त्या आजींना पहिल्यांदा उचललं आणि दवाखान्यामध्ये नेलं. सर्व टेस्ट त्यांच्या गुडघ्यांच्या वगैरे झाल्या, सोनोग्राफी वगैरे केल्या. त्यानंतर 2 दिवसांनी सोनोग्राफीचे रिपोर्ट आले. त्या रिपोर्टमध्ये कळालं की त्या आजींच्या पायाच्या बाळानं उडी मारली होती, त्यामुळे आजींच्या गुडघ्याची जी वाटी आहे तिला क्रॅक गेलं आहे, म्हणजे तडा गेलेला आहे. मग सर्वजण खूप टेन्शनमध्ये आले. ज्या सेवेकरी त्याच ताईंच्या मुलानं त्या आजींच्या पायावरती उडी मारून तो बसला होता, त्या ताईंना खूप टेन्शन आलं की मी सेवा करते, त्यात माझ्याच बाळाकडून असं झालं म्हटल्यावरती आजी आणखीन चिडणार, तुझ्यामुळं झालं, तू सेवा करते ह्या घरामध्ये, आम्हाला पटत नाही, त्यामुळे हे झालं, असं त्यांना वाटायला लागलं. त्या घाबरल्या. तरीही त्यांनी काय केलं, ताईंनी त्या स्वामींचा मार्ग नाही सोडला. त्यांना कळालं की त्या आजींच्या पायाला तडा गेलेला आहे, ऑपरेशन करायला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, तरी पण त्या ताई मठामध्ये गेल्या. तिथे जे सेवेकरी दादा बसलेले होते सेवा देण्यासाठी, त्यांनी हा सर्व प्रकार सांगितला घरामध्ये घडलेला व त्यांच्या घरामध्ये कोणालाही स्वामी सेवा मार्गावरती काडी मात्रही विश्वास नाही हेही सांगितलं. तेव्हा ते सेवेकरी दादा म्हणाले, तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा, महाराजांच्या पुढे तुमचं काय जो प्रॉब्लेम आहे तो बोला, त्यांना सांगा आणि तुमच्या घरातील लोक तुमच्या सेवा मार्गाच्या विरोधात आहेत किंवा सेवा करता ह्याच्या विरोधामध्ये आहेत हेही तुम्ही महाराजांना सांगा, महाराज तुमचा सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. तरीही त्या आजींना त्यांनी घरी गेल्यानंतर त्यांना मालिश करण्यासाठी थोडं तेल दिलं होतं डॉक्टरांनी, कारण 15 दिवसाच्या ह्याच्यावरती अपॉइंटमेंटवरती त्यांचे ऑपरेशन होणार होतं. त्यामुळे त्या आजींच्या मालिशसाठी तेल होतं, ते तेल त्या सेवेकरी ताई त्या आजींच्या गुडघ्याला रोज लावत होत्या. पण त्या आजींना खूप मोठं असं दुःख म्हणजे हे व्हायचं नाही का, की दुखायचं खूप, कारण ती वाटी क्रॅक गेलेली होती. पण डॉक्टरांनी थोडे दिवस तेलाने मालिश करायला सांगितलेलं होतं. मग त्या सेवेकरी ताई रोज करत असत. मग एके दिवशी काय झालं, त्या सेवेकरी ताईंना म्हणजे विश्वास होता की महाराज असं करू शकत नाहीत, महाराजांनी प्रचिती द्यावी आणि हे लोक जे त्यांना विरोधात बोलतात महाराजांच्या, ते बोललो नाही पाहिजे.
त्या सेवेकरी ताईंना त्या आजीही बोलल्या की तू हे सेवा मार्ग घरामध्ये तू चालवती, सेवा करती, त्यामुळे हे असं घरामध्ये घडतं वगैरे असं असं त्या दोष देऊ लागल्या. त्या ताईंना फार दुःख झालं. त्या पुन्हा सेवा केंद्रामध्ये गेल्या व त्या सेवेकरी दादांना म्हणाल्या की दादा असं असं आहे, मी मालिश करते तरी पण काहीच फरक पडत नाही आहे, त्या आजींना आमच्या त्रासच होतो आहे आणि त्यांच्या वाटीलाही तडा गेलेला आहे. डॉक्टरने अपॉइंटमेंट दिली आहे आणि ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे व ऑपरेशनसाठी खूप मोठा खर्च सांगितलेला आहे. काहीही करा आणि एवढं आमचं खर्चही थांबवावं, आजींचं दुखणंही थांबवावं, काहीही होऊ दे, चमत्कार होऊ दे, पण काहीही सेवा द्या तुम्ही, मी करायला तयार आहे, तुम्ही सांगाल ते करीन, पण तेवढा सगळं काही जे खर्च किंवा जे काही आजींना जे झालेलं आहे, गुडघ्याची वाटी क्रॅक गेली, हे सर्व काही थांबवू दे, त्यांचं दुःखही थांबू दे आणि संकटही थांबवू दे. मग त्या दादांनी काय केलं, जे सप्ताह काळामध्ये जे याग होतात त्यामध्ये जे हवनकुंडामध्ये जी विभूती असते ती विभूती त्या ताईंना दिली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जे मालिश करता तेलाने, त्या तेलामध्ये तुम्ही हे मिक्स करा विभूती आणि त्यात आजींना त्या गुडघ्यावरती तुम्ही मालिश करा आणि अपॉइंटमेंट असेल तेव्हा तुम्ही त्यांना घेऊन दवाखान्यामध्ये जा. त्या ताईंनी ती विभूती घेतली आणि ती थोडी थोडी त्या मिक्स करायच्या त्यामध्ये. आजींना काहीच कळत नव्हतं कारण ताई तर त्या रोजच मालिश करत होत्या. मग त्या ताईंनी ती विभूती रोज सकाळ संध्याकाळ त्या थोडी थोडी त्याच्यामध्ये मिक्स करायच्या तेलामध्ये व आजींच्या पायाचं मालिश करत होत्या. त्यानंतर त्यांनी काय केलं की अपॉइंटमेंटचा दिवस आला, दुसरा दिवस होता. त्या ताईंनी पुन्हा त्या दिवशी अपॉइंटमेंट होता त्या दिवशी महाराजांच्या पुढे बसून त्यांना पुन्हा एकदा विनंती केली की महाराज हे सर्व काही थांबवा म्हणून. मग त्या ताईंनी तर ऑलरेडी 15 दिवस त्या आजींना मालिश केलेलंच होतं विभूतीने आणि तेलाने. मग त्या दिवशी आजींना घेऊन त्यांचा मुलगा व त्यांची सून दवाखान्यामध्ये म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेली व त्यांनी सर्व चेकअप केलं. पुन्हा एकदा एक्सरे काढले की काय अवस्था आहे पुन्हा एकदा बघितलं त्यांनी आणि तेव्हा 2 दिवसानंतर पुन्हा रिपोर्ट न्यायला बोलवलं. त्यानंतर सर्वजण पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये गेले. तेव्हा डॉक्टर बोलले की दादा खरंच खूप मोठा चमत्कार झाला आहे. तेव्हा त्या आजींच्या मुलाने म्हणजे त्या सेवेकरी त्यांच्या मिस्टरांनी विचारलं की डॉक्टर काय झालं. तेव्हा ते डॉक्टर बोलले 15 दिवसापूर्वी जेव्हा तुम्ही आला होता तेव्हा एक्सरे काढला होता तर त्या आजींच्या तुमच्या गुडघ्याची जी वाटी होती तिला तडा गेलेला होता, पण तुम्ही असं काय केलं की ज्याने आज रिपोर्टमध्ये असं दिसतंय की आजींच्या पायामध्ये किंवा जी वाटी आहे गुडघ्यात तिला कुठेही तडा गेलेला नाही, ती एकदम पहिल्यासारखी पूर्ववत झालेली आहे. तेव्हा त्या सर्वांना आश्चर्य वाटलं आणि त्यानंतर जेव्हा ते घरी आले त्यानंतर त्या ताईंनी सांगितलं की मी मंदिरातून विभूती आणली होती ती त्या तेलामध्ये मिक्स करून आजींना रोज मालिश करत होते, तेव्हा हा चमत्कार घडला. तेव्हा त्या सर्वांना इतका आनंद झाला आणि त्यानंतर त्या घरातील सर्वांचा महाराजांच्या सेवेवरती इतका विश्वास बसला की ते सर्वच लोक सेवेमध्ये सेवा करायला लागले आणि सेवा मार्गातही आले व स्वामींच्या मठामध्ये जाऊन तिथे सर्वजण आरतीसाठी उपस्थित राहू लागले व स्वामींची सेवा पूर्ण कुटुंबातील सदस्यांनी चालू केली. असे स्वामी अनेक लोकांना अनुभव देत असतात, फक्त त्यांच्यावरती विश्वास असणं गरजेचं आहे. त्या ताईंनी काय कुठले ग्रंथ वगैरे वाचले नाहीत, पण फक्त त्यांचा विश्वास होता त्यांच्यावरती, मी तुमची सेवा केली आणि तुम्ही माझ्या घरावरचं संकट टाळा. एवढा विश्वास होता आणि ते टाळतील ह्याची त्यांना गॅरंटी होती, त्यावरती महाराजांनी त्यांचं संकट टाळलं. असेच महाराज सर्वांना प्रचिती देत असतात, अनुभव देत असतात. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगते महाराजांच्यावरती निसंकोचपणे विश्वास ठेवा, त्यांची सेवा करा. कितीही कोणीही विरोध करू दे महाराजांच्या सेवा करता म्हणून, पण तुम्ही थांबू नका. अगदी काही नाही जमलं तर मनातल्या मनात नामस्मरण तरी करू शकता ना. तेवढं केलं तरी महाराज तुमच्या संकटात दुःखात तुम्हाला धावत येतात तुमच्यासाठी, तुम्हाला मदत करण्यासाठी. त्यामुळे तुम्हा सर्वांना मी नेहमी सांगत असते महाराजांची तुम्ही सर्वांनी मनोभावे सेवा करा, त्यांच्यावरती विश्वास ठेवा. तर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायचे असतील असेच तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनच्या बटनवरती क्लिक करा, म्हणजे येणारे रोजचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारा समजत राहतील. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओना माझ्या लाईक करा. अनेक काही लोकांना कमेंट करायचे असतात, तुम्ही कमेंट करा. व इतर कोणाला जर तुम्हाला स्वामींच्या सेवा मार्गामध्ये आणायचं असेल, त्यांना जर हे व्हिडिओ तुम्हाला ऐकवावं असं वाटत असेल त्यांना ते शेअर करा. अगर त्या लोकांना माझ्या लिंकपर्यंत पोचवा. आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ.